सोनेरी हरिण. गणेश आणि रमेश हे दोघे मित्र होते. ते दोघे दिवसभर जंगलात जात आणि गुणकारी झाडांची पानं तोडून औषधी कंपनीला विकत असत. यातून मिळालेला नफा ते दोघे वाटून घेत. या कामामुळे दोघांचं जीवन सुरळीत चाललं होतं. एक दिवस गणेश गुणकारी झाडाची पानं शोधत असताना त्याची नजर एका अनोख्या हरिणावर पडली. गणेशने त्या हरिणाचा पाठलाग केला आणि जशी त्याला संधी मिळाली त्याने हरिणाला पकडले. रोजच्या प्रमाणे तो जंगलातून रस्त्याने जात होता. तितक्यात त्याच्या समोर एक मोठं सोनेरी हरिण आलं आणि त्याच्या समोर येऊन ते उभं राहून म्हणालं, तू माझ्या मुलीला का कैद केलंस? हरिण बोलूही शकतं हे पाहून तर गणेश थक्कच झाला आणि म्हणाला, हे काय, तुला बोलता येतं? तेवढ्यात हरिण म्हणालं, हो, मी बोलू शकते. मी जादुई हरिण आहे आणि तू जिला कैद केला आहेस ती माझी मुलगी आहे. जर तू एक जादुई हरिण आहेस तर या जंगलामध्ये काय करतायस? गणेशने विचारलं. मी आणि माझं कुटुंब याच जंगलात राहतो आणि हेच आमचं सगळं काही आहे. तू कृपा करून माझ्या मुलीला सोडून दे. मी तुला जे हवं ते देऊ शकते. हरण म्हणालं, तू मला काय देऊ शकतेस? तेव्हा सोनेरी हरणाने आपले डोळे बंद केले आणि गणेश समोर सोन्याचा हंडा प्रकट केला. हे पाहून गणेशचे डोळे थक्कच झाले. गणेशने त्या छोट्या हरिणाची सुटका केली आणि सोन्याचा हंडा घेतला. गणेश सोन्याचा हंडा घरी परत घेऊन येत असताना हंड्यातून एक सोन्याचं नाणं जमिनीवर पडलं असता ते रमेशच्या लक्षात आलं. रमेशने त्याचा पाठलाग केला. गणेश घरी आला आणि त्याने सगळी हकीकत बायकोला सांगितली. तर तिने सोन्याचा हंडा घरात लपवून ठेवला. सोन्या चांदीचा हंडा पाहून रमेश सैरावैरा झाला. लगेच त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की त्याला सुद्धा एक असा हंडा हवाय. म्हणून तो गणेशकडे गेला आणि म्हणाला, गणेश, मी सगळं काही पाहिलंय. आता प्रामाणिकपणाने सगळं खरं सांग की हा हंडा तुला कुठे मिळालाय, नाहीतर मी सगळ्या गावामध्ये सांगत फिरेन. आता गणेश समोर काहीच पर्याय नव्हता. त्यामुळे त्याने सगळी हकीकत रमेशला सांगितली आणि त्यानंतर रमेश जंगलामध्ये सोनेरी हरिणाच्या शोधात निघाला. खूप वेळानंतर रमेशला सोनेरी हरिण दिसलं. रमेश हळूच त्या हरिणाजवळ गेला. तिला तो पकडणार तेवढ्यातच कुठून तरी एक वाघ तिथे आला आणि जोर जोराने वाघ डरकाळी फोडू लागला. वाघाचा भयानक रूप पाहून रमेश घाबरला आणि इकडे तिकडे पळू लागला. वाघ आणि हरिण त्याच्या मागे धावू लागले. मग काय, रमेश पळत पळत आपल्या घरी आला आणि म्हणाला, बाप रे बाप, आज तर मी चांगलाच वाचलो. देवाची माझ्यावर चांगली कृपा आहे. मला नकोय हे सोन्या चांदीचा हंडा. जीव वाचला तर सगळं काही करू शकतो. तर मित्रांनो, काय शिकलात या गोष्टीमधून? की अति लोभ बरा नसतो. वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कुणालाच मिळत नाही. पूर्वीची गोष्ट आहे. एका गावामध्ये हरी नावाचा चांभार त्याचा मुलगा मोहन सोबत राहत होता. हरी खूपच मेहनती होता. आजारपणामुळे त्याच्या बायकोचा मृत्यू झाला होता. आता घर आणि त्याच्या मुलाच्या पालन पोषणाची सगळी जबाबदारी हरीवर आली होती. हरी त्याच्या मुलाच्या पालन पोषणासाठी खूप मेहनत करू लागला. हरीच्या शेजारी एक म्हातारी एकटी राहत होती. आजी, तुम्ही दिवसभर मोहनचा सांभाळ कराल का, जेव्हा मी कामावर जात असेन तेव्हा? हो बाळा, मी तुझ्या मुलाचा नीट सांभाळ करेन. तोही मला नातवासारखाच आहे. तू काही काळजी करू नकोस. मोहन संपूर्ण दिवसभर आजीच्या घरी खेळत असे आणि रात्री हरी घरी आल्यानंतर स्वयंपाक करून मोहनला जेवू घालत असे आणि अंगाई गीत गाऊन झोपी घालत असे. काही वर्षांनंतर हरीची कामात प्रगती झाली. त्याच्या घरची परिस्थिती खूप सुधारली. मोहन पण शिकून सवरून मोठा झाला होता आणि गावात एका शेठकडे काम करू लागला. आता मोहन मोठा झालाय आणि ठीकठाक कमावूही लागला आहे. आता त्याचं लग्न लावून दिलं पाहिजे.
मी पण आता म्हातारा झालोय. हरीने मोहनचं लग्न शेजारच्या गावातील शेठजीच्या मुलीसोबत जमवलं आणि लग्नही लावून दिलं. जेव्हा मोहनची पत्नी तिच्या सासरी आली तेव्हा तिने हळूहळू मोहनला हाताशी घेऊन हरीच्या प्रत्येक गोष्टीवर मर्यादा आणायला सुरुवात केली. पण हरी, त्याचा मुलगा व त्याची पत्नी यांच्यासमोर काहीही बोलत नसे. मोहनचं लग्न होऊन काही वर्ष झाली आणि एक दिवस हरीच्या घरात नातू जन्माला आला. हरीला नातू झाला म्हणून तो खूप आनंदी झाला होता आणि त्याने गावात सगळीकडे पेढे वाटले. हरीने त्याच्या नातवाचं नाव सूरज ठेवलं. सूरज आपल्या आजोबांचा लाडका होता. तो नेहमी आजोबांसोबत खेळत असे. हे पाहून मोहनची पत्नी विमलाला खूप वाईट वाटे. बघता बघता सूरज 8 वर्षांचा झाला आणि तो शाळेतही जाऊ लागला. एक दिवस हरी खूप आजारी पडला आणि तो मोठमोठ्याने खोकू लागला. हरीचा खोकला काही केल्या थांबेना. यामुळे विमलाला हरीचा राग येऊ लागला. संध्याकाळी मोहन कामावरून घरी आला. सासरे बुवा खूप दिवसांपासून खोकतायत. मला तर भीती वाटते की हा आजार सूरजला तर होणार नाही ना. मी तर म्हणते सासरे बुवांना बाहेर अंगणातच झोपवलं पाहिजे. तुझं म्हणणं बरोबर आहे. माझ्या वडिलांचं आता वय झालंय पण सूरज अजून लहान आहे. जर बाबांचा आजार त्याला झाला तर त्याच्या अभ्यासावरही परिणाम होईल, हो की नाही? सूरज आजोबांचं जरा जास्तच ऐकतो आणि आपलं अजिबात ऐकत नाही. तू मात्र काळजी करू नकोस. या विषयावर मी बाबांशी बोलतो. कडाक्याची थंडी पडली होती आणि मोहन बाबांना म्हणाला, बाबा, तुमची तब्येत आता चांगली राहत नाही. हो रे बाळा, मी वैद्याकडून औषधं घेतली आहेत पण काही केल्या आराम पडेना. बाबा, तुम्ही जर वाईट वाटून घेणार नसाल तर मी एक सांगू का? तुम्ही जर अंगणामध्ये बाहेर झोपला तर जरा बरं होईल. कारण सूरज अजून लहान आहे तर त्याला तुमचा आजार होऊ शकतो. कारण यातच सूरजचं हित आहे. हरी हे ऐकल्यानंतर खूपच दुःखी झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हो बाळा, तू बरोबर बोलतोयस. मी आजपासून अंगणात झोपत जाईन. पण तुला एक विनंती आहे की बाहेर थंडी खूप आहे तर मला एखादी चादर देशील का? त्यामुळे मी मरणार नाही. हो बाबा, ही पण काही सांगायची गोष्ट आहे का? मोहनने पत्नीला एक चादर आणायला सांगितली आणि आपल्या वडिलांना ती चादर दिली. आणि सोबतच मोहनने आपल्या वडिलांचं सर्व गरजेचं सामान सुद्धा तिथेच ठेवून दिलं. दरवाजामध्ये उभा असलेला सूरज आपल्या आजोबांचे डोळे आणि त्यांचा उदास चेहरा व्यवस्थित पाहत होता. म्हातारा हरी बाहेर चादर पांघरून खोकत खोकतच झोपला. पण सूरज तिथेच थांबून आजोबांकडे चुपचाप बघू लागला. काही वेळाने विमला सूरज जवळ आली आणि म्हणाली, सूरज, तू थंडीमध्ये थांबून काय बघतोयस? आतमध्ये चल, नाहीतर तुला सर्दी होईल. आई, हे बघून मी विचार करतोय की तुम्ही सुद्धा म्हातारे झाल्यानंतर मला तुम्हाला अशीच एक चादर देऊन अंगणात झोपवावं लागेल, नाही? जसं तुम्ही आजोबांसोबत वागला आहात तसंच मीही तुमच्यासोबत वागायचं. बरोबर आहे ना? सांग ना आई. विमला हे शब्द ऐकून खूपच हैराण झाली आणि जवळच मोहन सुद्धा आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून विचारात पडला. विमला आणि मोहन यांच्या लक्षात आलं की लहान मुलं जे पाहतात त्याचंच अनुकरण करतात आणि दोघांनी केलेल्या प्रकाराचा त्यांना पश्चाताप झाला. त्याचबरोबर मोहनला आपलं लहानपण आणि वडिलांचं प्रेम आठवलं. बेटा, आम्हाला लक्षात आलं की आम्ही चुकलो आहोत. आम्हाला आजोबांसोबत असं नाही करायला हवं होतं. आता ते अंगणात नाही तर आपल्यासोबत घरातच राहतील आणि उद्या आपण बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. मग ते लवकरच बरे होऊन तुझ्यासोबत खेळतील. मोहनने बाबांची माफी मागितली आणि त्यांना मान सन्मानाने आणि सत्काराने घरात घेतलं. आपल्या मुलाला पश्चाताप झालेला पाहून बाबांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. आणि आता मोहन आणि विमलाने बाबांचा इलाजही केला आणि बाबा लवकर बरे झाले आणि सगळा परिवार पुन्हा आनंदामध्ये एकत्र होऊन राहू लागला. तर मित्रांनो, या गोष्टीतून असा बोध होतो की आपल्या आई वडिलांचा नेहमीच आदर करावा, नाहीतर उद्या आपली मुलं सुद्धा मोठं झाल्यानंतर आपल्यासोबत अशीच वागणूक करतील.